हॅलो हॅलो त्याला थोडी जागा द्या म्हणजे तुमचं थोडं असेल तिकडे येते इकडे हॅलो 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 वा वा हॅलो हॅलो राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन Oh
जय जय राम जय जय राम म्हणता रामची होई जय राम म्हणता रामाची होय जय राम म्हणता रामची होई जय राम म्हणता रामाची होय जय बैसोनी पदवी घेई जय मध्ये बैसोनी पदवी घेई जय परी बैसोनी पदवी घे 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 जय ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुखा वचनी आहे सुख वचनी आहे ऐसे सुखा वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे 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 रसाची चवी राम रसाची चवी रसाची चवी राम रसाची चवी रसरुपती केवी रसरुपती केवी आनंद सरस्वती देवी आनंद सरस्वती देवी आनंद सरस्वती देवी आनंद सरस्वती देवी कामणीचा कोणी सांगे कामळेचा कोणी सांगे कामणीचा कोणी कामळेचा कोणी सांगे अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे तो अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे गोपाल कुमारी भगवान कुमारी भगवान कुमारी भगवान हरे राम म्हणता रामची होई जे 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 राम म्हणता रामची होई राम म्हणता रामची होई जे 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 राम
ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. पदी बाई सोनी पदवी घेईजे, पदी बाई सोनी पदवी घेईजे, पदी बाई सोनी पदवी घेईजे, पदी बाई सोनी पदवी घेईजे. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. विश्वास अनुभव पाहे, विश्वास अनुभव पाहे. ऐसे सुख वचनी आहे.
थांबता का? राम म्हणता रामाची होईजे, राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाही, राम रसाची चवी आन रस रुचती केवी, ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाही, तुका म्हणीचा कोणी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे, ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाही, विठ्ठला सांद्र निलाप दाभ जगन ही दपानी मंडन मंडलाला तरुण तुलसीमाला कंदरम कंग नेत्रम सदैधवलास विठ्ठलम चंदयामि पांडुरंगाकारो प्रथम स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुणचे तेचे नमस्कारून आता मस्तक हे पायावा
राम म्हणता रामची होईजे, पदी वैसोनी पदवी घेजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासी अनुभव पाहे. तंबोराचा स्वर नको, दुसरा स्वर आहे का काळीदांचा? विठाला विठाला रामाचे होईजे, पदी वैसुनी पदवी घ्यायची आई सुख वचनी आहे, विश्वासी अनुभव पाही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे महामेरू महाराष्ट्र भूषण विश्व संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा बहुतेकांच्या सुपरिचित नवी पाठातील असणारा श्री तुकोबरायांचा हा अभंग असून या अभंगाद्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूच्या नामामध्ये चिंतनामध्ये काही सामर्थ्य आहे हे लोकांचं ऐकून सांगत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तो रस मी सेवन केलेला आहे, त्याच्यासारखा रस जगाच्या बाजारात नाही. मी चाखून तुम्हाला अनुभव, मला आलेली अनुभूती तुमच्या समोर मांडतो. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा आपला हा कार्यक्रम कोणत्या निमित्ताने सर्वांना न्यावत आहे. आपल्या पवित्र असणाऱ्या मौजे श्री क्षेत्र द्वारका नगरी सटाणे तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी पवनपुत्र हनुमंतरायच्या पवित्र मंगलमय अशा प्रांगणामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूच्या या प्रागट्य दिनाच्या निमित्ताने तथा रामनवमीच्या पर्वकाळाचा औचित्य साधून आपल्या सटाणे गावामध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्तीपर्यंत तुकाराम बाबा महाराज खेडलेकर यांच्या कृपेने वैराग्यमूर्ती गुरुवर्य वैकुंठवासी काशीनाथ बाबा यांच्या आशीर्वादाने गुरुवर्य हरिभक्तीपान रघुनाथ बाबा खटाणे वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा महाराज जेऊरकर यांच्या मार्गदर्शनाने आपल्या परिसराचं वैभव वारकरी संप्रदायाचं वैभव आमचे हृदय विद्य राजेंद्रजी महाराज चव्हाण भागवताचार्य आदरणीय महाराजांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने ग्रामस्थ भाविकांच्या परम सहकार्याने सर्व वारकरी मंडळींच्या संत मंडळींच्या परम उपस्थितीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह नाभ यज्ञ सोहळा आपल्या सप्ताहाचं जवळजवळ हे किती वर्ष आहे? 19वे वर्ष आहे. गेले 19 वर्षापासून अव्याहतपणे वार्षिक स्वरूपामध्ये हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होतो आहे. 19व्या वर्षातील नाम यज्ञातील आज जवळजवळ दुसऱ्याच दिवसाची चिंतन रूपी पुष्पसेवा तुम्हा भाविकांच्या चरणारविंदी समर्पित करण्याचा मला योग प्राप्त होतो. ही माझं परम भाग्य. विठाला विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा अभंग अत्यंत महत्वाचा आहे. आजचा दिवस तसा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आपल्या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये आजच्या दिवसाला दुर्ग शर्करा योग म्हणतात. जसं दूध हे पवित्रच आहे पण साखर टाकल्यानंतर त्याला अति रुचकरपणा प्राप्त होतो, तसं सप्ताहातलं दररोजचं कीर्तन महत्वाचंच आहे पण आजचं कीर्तन मात्र विशेष महत्वाचं आहे. विठ्ठला आजच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू अयोध्यापुरीमध्ये जन्माला आले. देव कधी अवतार? सकाळी कीर्तन झालं का आपलं? नाही. आज सकाळचं कीर्तन नाही, बरोबर आहे. आज संध्याकाळीच वेळ नाही आम्हाला यायला, तर सकाळी कुठं महाराज? विठाला ज्या वेळेस पृथ्वीवरती पाप होतो, अधर्माचा उदो होतो, धर्म लोप पावल्या जातो, भक्तांना त्रास दिला जातो, दैत्यांचे बंड मातले जातात, त्या प्रसंगी खऱ्या अर्थाने देवाला अवतार घ्यावा लागतो. स्वामीजी वर्णन करतात, जब जब होई धर्म कहाणी, जब जब होई धर्म कहाणी, बाडई असुर
अधमाभिमाने राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम जय राम जब जब होई कर्म की हार गौरैया सुंदर अदमरिया भगवान अमंगलहारी मंगल भवन अमंगलहारी द्रव सुदशरथ अजिर बिहारे राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम जय राम जब जब होई धर्म की हानि बंद यसुर अधम अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा देव या करता अवतार येतो जगाच्या कल्याणाकरता देवाने अनेक अवतार घेतले अनेक असणाऱ्या दैत्यांचे बंड बरखास्त केले आणि भक्तांचं रक्षण केलं देव याच्या करताच जन्माला येतो भक्तासाठी प्रगटला भक्तासाठी प्रगटला भक्तासाठी प्रगटला भारताचा वाहिला भारताचा वाहिला भारताचा वाहिला भारताचा वाहिला भक्तांसाठी प्रगटला भारतांचा वाहिला देव भक्तांसाठी अनेक अवतार घेतो महाराज कुठं 8 अवतार सांगितले अंश अंशांश आवेश कला पूर्ण परिपूर्णतम 6 अवतार सांगितले कुठं 10 अवतार सांगितले अम्मासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोही धाव गाडी पाना नाम घेता पंढरी राणा देवाने एका एका अवतारामध्ये येऊन भक्तांचं रक्षण केलं आणि दुष्टांचं निर्दलन केलं महाराज भक्त राखे पायापाशी जय हो भक्त राखे पायापाशी गुरुजन नाती संहारी गुरुजन नाती संहारी भक्त राखे पायापाशी भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी असे मस्त मार्मिक प्रमाण आहे महाराज नाही का मी विनोदाने सांगत असतो पेंडी फेकणाऱ्याने वळही रचणाराचा अंदाज पाहूनच पेंडी फेकली पाहिजे काही पेंड्या अशा आता त्या थरावर बसतच नाही पण नावीलाजने उलट्या पालट्या करून बसावे लागतात तसं तुमचं प्रमाण म्हणजे पेंडीचे आल्यानंतर शेजावर बसली तर बरी नाही तर ती बसवण्याकरता 10-5 मिनिटं खर्च करावे लागतात विठाला सगळी तज्ञ आणि सुज्ञ मंडळी आपल्या कार्यक्रमामध्ये एकदा या सर्व महाराजासाठी तुम्ही टाळी वाजून यांचा सन्मान करायचा एवढ्या गडबडीत मला तर फोन कधी आला बाबा 3 दिवस झाले फोन येऊन कीर्तनाचा योग आपला की 9 ते 11 ला खाली होतो म्हणजे लांब जाता येईना म्हणून या जवळ सापडली नाही तर एवढ्या गडबडीत एवढा अचानक सप्ताह तुम्ही करायचं नाही कमीत कमी 2 महिने महाराजाला सांगायचं महाराज सप्ताह आहे बरं का 2 दिवस आधी सांगितलं बाबा झोपेतले उठवायचे एवढं सोपं आहे का गडबड होऊन जाते महाराज जाऊ द्या धर्मास
रक्षावया अवतार घिसी आपल्या पाडीसी भक्तजन आंबे ऋषीसाठी जन्म सोशील दृष्टा निर्दाळिले किती एक नाही का संतांनी वर्णन केलेले हो मत्स्य कच्छ वरहा परशुराम नृसिंह वामन बौद्ध कलंकी राम कृष्ण असे बरेच अवतार देवाचे सांगितले जातात प्रत्येक अवतारामध्ये येऊन देवाने चांगलंच काम केलं महाराज मत्स्य अवतार भगवंताने का धारण केला प्रलयोदकामध्ये ब्रह्मदेव निद्रिस्त असताना हयग्रीवाने ब्रह्मदेवाच्या मुखातले वेद चोरून नेले त्या प्रसंगी भगवान परमात्म्याने मत्स्य अवतार धारण केला त्या दैत्यांना बरखास्त केलं आणि ब्रह्मदेवाचे वेद ब्रह्मदेवाला परत आणून पोच केले विठ्ठला दुसरा अवतार कासवाच्या रूपामध्ये देव प्रगट होतात दुर्वास मुनीने शाप दिला त्या प्रसंगी इंद्राची सर्व संपत्ती समुद्रामध्ये जाऊन पडली त्या प्रसंगी दैत्याने देवावरती चाल केली देवतांचा पराजय झाला मग देवतांनी आपलं सामर्थ्य पुन्हा प्राप्त होण्याकरता असुरांचं सहकार्य घेतलं आणि समुद्र मंथनाला सुरुवात केली समुद्र मंथनाला सुरुवात केल्यानंतर मंदार पर्वत खाली खेचल्या जाऊ लागला त्या प्रसंगी भगवान परमात्म्याने कासवाचं रूप धारण केलं आणि त्या मंदार पर्वताला अलगत उचलून वरती धरलं आणि देवतांचं कार्य सफल केलं विठ्ठला मत्स्य कच्छ वरहा अवताराचं वर्णन केलं शास्त्रामध्ये हिरण्याक्षाने पृथ्वी रसातळाला नेली त्या प्रसंगी स्वयंभू मनू आपल्या पित्याला ब्रह्मदेवाला सांगू लागले ब्रह्मदेवा तुम्ही मला प्रजोत्पादनाची आज्ञा केलेली आहे प्रजा राहणार कुठे पृथ्वी तर रसातळाला गेली आहे काय करावं ब्रह्मदेव चिंतामग्न अवस्थेमध्ये असताना ब्रह्मदेवाच्या नाकातून एक वरहाचं पिल्लू बाहेर निघालं हो घडीत ते हत्तीसारखं बनतं तर पर्वत एवढं विशाल रूप धारण करतं अशा वरा भगवंताने रसातळाला झेप घेतली आणि रसातळाला गेल्यानंतर आपल्या दाढीने या पृथ्वीला वर काढत असताना तेवढ्यामध्ये हिरण्याक्ष त्या ठिकाणी गदा घेऊन हजर झाला गदा घेऊन हिरण्याक्ष आल्यानंतर ब्रह्मदेवाने त्या असणाऱ्या हिरण्याक्षाचा वध केला आणि पृथ्वीची असणारी स्थापना योग्य पद्धतीने केली विठ्ठला असं 10 अवताराचं वर्णन केलंय महाराज पुढे नाना प्रकारचे बौद्ध अवतार नामदेवरायच्या म्हणण्यानुसार पंढरीचा पांडुरंग परमात्माचा एक बौद्ध अवतार आहे कृष्ण अवतार कंसाच्या अनुरोधी दुष्टांचा नाश करण्याकरता भक्तांचं रक्षण करण्याकरता भगवान कृष्ण रूपाने प्रगट झालेले आहे कलंकी अवतार पुढे होणार आहे भगवान अमुक होतो भगवान तमुक होतो भगवान ह्या अवतारात येतो त्या अवतारात येतो त्याचे अनंत अवतार घेशी भक्ता कारणे अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी त्याचे गुणही अनंत आहे त्याचे रूपही अनंत आहे त्याचे नावही अनंत आहे त्याचे अवतारही अनंत आहे विठ्ठला नाना प्रकारचे अवतार घेतो पण आजच्या दिवसाला महाराज तुमचा देव अमुक अवतारात येतो तमुक अवतार येतो त्यापेक्षा राम कशा करता जन्माला येतो हे महत्वाचं कारण आहे हो राम जन्माची 5 कारण रामायणामध्ये सांगितलेली आहे आता इथं रामायण सांगून तुमचा टाइमपास करणार नाही उद्यापासून रायपूर या ठिकाणी 7 ते 9:30 या वेळेमध्ये आणि त्या ठिकाणी आमची रामकथा होणार आहे तुम्हाला वेळ मिळाला तर उद्यापासून येसल का महाराज आमचा सप्ताह आम्ही कशाला उभा केला तुमचा रामायण ऐकायला विठ्ठला तुम्ही तिकडे येणार नाही इथं सांगून टाकतो बरोबर इकडे मग वा 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 विठ्ठला राम जन्माचे 5 कारण गोस्वामी तुळशीदासजी वर्णन करतात जय और विजय किती पाप सनद कुंभार पुण्य देने शाप प्रभु पर शाप सखी वृदाता नारद शाप दिए भगवान ब्राह्मण शापित भानु प्रताप प्रभु पर कृपा काज प्रताप 5 कारणों से नारायण आए जग में वसुधाधार
सांगतो तुम्हाला कळण्याकरता. आपल्याला अभंगात प्रवेश करायचा, पण त्या रामाचा जन्म कशा करता, रामाच्या नामाची काय सामर्थ्य, काय ताकद आहे आणि हा अनुभव कोणी घेतलाय का, हे जगद्गुरु तुकोबाला जगाला सांगायचं. विठ्ठला जय आणि विजय हे भगवंताच्या द्वारातले द्वारपाल होते महाराज. बंद करतो स्वर. ते काय होतं, त्याचं काय ते धक्का लागला की दुसरा स्वर निघतो. विठाला विठाला जय आणि विजय देवाच्या दारातले हे द्वारपाळ आहे. सनत कुमार प्रभूच्या दर्शना करता येतात आणि जय आणि विजय त्यांना अडवतात. जय विजय म्हणतात, आमची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला प्रभूच्या दर्शना करता जाता येणार नाही. सनत कुमार वर्णन करतात. सनत कुमार म्हणतात, देवाच्या प्रभूच्या दर्शनाकरता कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. जय विजय अडवतात आणि सनत कुमार मात्र प्रयत्न करतात प्रभूच्या दर्शनाकरता जाण्याचा. जय विजयने जेव्हा अडवलं तेव्हा सनत कुमारने शाप देऊन टाकला, तुम्ही देवाच्या दर्शनाकरता जात असताना तुम्ही आम्हाला अडवतात, आमचा तुम्हाला शाप आहे, तुम्ही राक्षसाच्या जन्माला जाल. तेवढा शाप दिल्यानंतर प्रभू त्या ठिकाणी धावत येतात आणि सनत कुमारांना म्हणतात, हे सनत कुमारांनो, का शाप दिला तुम्ही जय विजयांना? त्यांची ड्युटी ते चोखपणे बजावत होते. द्वारपाळ आहे ते, त्यांचं ते काम आहे. तुम्ही त्यांना शाप दिला ना, राक्षस व्हाल, ते राक्षस होतील पण त्रास तुम्हाला देतील. आमच्या सांगण्यानुसार त्यांना उशाप द्या. सनत कुमाराने सांगितलं जय विजयांना, तुम्ही जर परमार्थ केला, भजन केलं, भक्ती केली तर 7 जन्मात मुक्ती, आणि विरोध केला तर 3 जन्मामध्ये मुक्ती. तुम्हाला कोणती भक्ती मान्य आहे? सनत कुमारांनी जेव्हा ही गोष्ट सांगितली त्यावेळेस जय विजयने मनात विचार केला, 7 जन्म भजन कीर्तन हरिपाठ कथा केल्यापेक्षा 3 जन्म लढाई केलेला काय वाईट आहे? विठाला विठाला आम्हाला 3 जन्म विरोधी भक्ती मान्य, म्हणून तेच जय विजय. दुसऱ्या जन्मामध्ये कनक कश्यपू अरु हाटक लोचन, हिरण्य कश्यपू आणि हिरण्याक्ष होतात. पुढच्या जन्मामध्ये वक्रदंत आणि शिशुपाल होतात. आणि तिसऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण होतात. 3 जन्म त्यांना खऱ्या अर्थाने शाप दिलेला आहे. मुक्तन भते भय हते भगवाना, 3 जन्म वचन प्रमाण. मुक्त झाले नाही, 3 जन्मा करता दिलेला शाप होता. विठाला विठाला याकरता प्रभूला जन्माला यावं लागलं. दुसरं कारण रामायण ग्रंथामध्ये सांगितलं जातं महाराज, जालिंदर नावाचा दैत्य देवतांना त्रास देत होता. भगवान विष्णू म्हणू लागले, वृंदेच्या सतीत्वाच्या जोरावरती जालिंदर नावाचा दैत्य आजपर्यंत अजय स्वरूपामध्ये आहे. मी वृंदेच्या सतीत्वाला बाध आणण्याचं काम करतो, तुम्ही जालिंदर नावाच्या दैत्याशी युद्ध चालू ठेवा. सगळे देवता जालिंदर नावाच्या दैत्याशी युद्ध करू लागलेले आहे. आणि इकडे भगवान विष्णूने जालिंदराचं रूप धारण केलं, वृंद्याच्या महाल गेले. वृंदेला असं वाटलं आपलेच पती म्हणून ती देवाच्या चरणाची सेवा करू लागली. खरे जालिंदर कुठे होते? युद्धामध्ये सहभागी होते. आणि भगवान विष्णूच जालिंदराच्या रूपामध्ये वृंदेच्या महाली आले. वृंद आपले पती समजून त्यांच्या चरणाची सेवा करते आहे. खरे जालिंदर युद्धामध्ये सहभागी, सगळ्या देवता युद्ध करतायत. तेवढ्यामध्ये आवाज आला, जालिंदर मारे गए, जालिंदर मारे गए, जालिंदर मारे गए. आवाज कानावरती आला. वृंदेने मनात विचार केला, माझे पती तर माझ्या जवळ आहे, मग जे युद्धामध्ये मारले गेले ते कोण, माझ्या जवळ आहे तरी ते कोण? तेवढ्यात भगवान विष्णूने जालिंदराचं रूप नष्ट केलं. ओरिजिनल भगवान विष्णूच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि वृंदेला सांगितलं, वृंदा, मी तुझा पती जालिंदर नाहीये, मी साक्षात भगवान विष्णू आहे. भगवान विष्णू आहे म्हटल्यानंतर वृंदेची तळपायच्या मस्तकाला गेली, अंगाचा तीळ पापड झाला. वृंदेने देवाला शाप दिला, हे देवा, तुम्ही माझ्या पतीच्या गैरहजेरीमध्ये, माझ्या पतीच्या वेशात तुम्ही माझ्या महाली आलात, माझ्या हातून आपल्या चरणाची सेवा करून घेतली. माझा तुम्हाला शाप आहे, पुढच्या जन्मात तुमच्या गैरहजेरीमध्ये माझा पती तुमच्या महाली येणार आणि तुमच्या पत्नीला घेऊन पळून निघून जाणार. विठ्ठला हे राम जन्म
जन्माचं दुसरं कारण आहे, राम जन्माचं तिसरं कारण सांगून जाईल. नारद शाप दिन्न एक बारा कल्प एक ती लगे अवतारा. नारदाने देवाला शाप दिला. एवढंच आहे का, याच्या पुढे सांगणार नाही. त्यावेळेस ही कथा भोलेनाथ बाबा पार्वती आई साहेबाला सांगतात. नारदाने देवाला शाप दिला. पार्वती आई साहेब म्हणू लागल्या, नारद तर ज्ञानी पुरुष आहे, देवाला कसे शाप देऊ शकतात. भोलेनाथ बाबा म्हणतात, या जगात कौन ज्ञानी आणि कौन मूर्ख है. भगवान के दिल में आया वैसा होता है. भगवान के दिल में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है, और भगवान के दिल में आया तो विश्वामित्र जी को मेनका के पीछे लगा देता है. इस जगत में कौन ज्ञानी और कौन मूर्ख. विठला विठला नारदाने देवाला शाप दिला. का शाप दिला तुम्हाला माहिती का. कामाला जिंकलं म्हणून नारदजी पळत सुटले. कामाला जिंकलं. रस्त्याने चालताना भगवान विष्णूकडे गेले आणि विष्णू म्हटले, बऱ्याच दिवसांनी येणं केलं नारदजी. म्हटलं, अहो मी कामाला जिंकलो. भगवान विष्णूला वाटत होते रामाचं काहीतरी सांगेल, कामाचं चिंतन करायला लागलं. मग रस्त्यातच एक नगर रचलं गेलं. त्या नगराचा राजा शीलनिधी नावाचा राजा, आणि त्या शीलनिधी नावाच्या राजाची कन्या, तिचं नाव होतं विश्वमोहिनी. तिचं स्वयंवर होतं. त्या प्रसंगी शीलनिधी नावाच्या राजाने नारदजीला प्रश्न केला, नारदजी तुम्ही माझ्या या कन्येचं भविष्य सांगा. नारदजी पहिलं कामाला जिंकलं म्हणून बोंबलत फिरत होते. एवढी सौंदर्यवान स्त्री जेव्हा नारदाने पाहिली तेव्हा नारदाला काम जागृत झाला. नारदाने भविष्य उलट सांगितलं. 14 ब्रह्मांडाचा मालक हिला पती मिळणार आहे असं भविष्य सांगायला पाहिजे होतं. भविष्य उलट सांगितलं, हिला जो पती मिळणार आहे तो 14 ब्रह्मांडाचा मालक होणार आहे. नारदाला विश्वमोहिनीशी लग्न करण्याची अपेक्षा तयार झाली. आता ही आपल्याला वरेल कशी याकरता प्रयत्न केले पाहिजे. देवाकडे आपण सौंदर्य मागून घेऊ. का, कन्येच्या दृष्टिकोनातून आवड रूपाची असते. कन्या वरे ते रूप माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान मित्रे जन. हा विठाला विठाला मुलीला विचारलं, तुला कसा वर पाहिजे, तुला कसा मुलगा पाहिजे. ती सांगते, मला रूपवान मुलगा पाहिजे. हो, आईला जरी विचारलं तर आई सांगते, रूपवान नसू दे, काळ सावळा असू दे, पण माता वित्तम पैशावाला पाहिजे. माझ्या मुलीला कोणाकडे भीक मागायची वेळ आली नाही पाहिजे. बापाला विचारलं, बाप म्हणतोय पैशावाला नसू दे, शिकलेला पाहिजे, काहीतरी धंदा करील आणि काहीतरी कमावून आणील. भावाला विचारलं तर भाऊ म्हणतो कुलवान घराण्यातला पाहिजे, जीवनभर आम्हाला तोंड द्यायचंय. पण वराडी लोकांना विचारलं, मुलगा कसा पाहिजे. मुलीला काळा डांबरी मेनका पण असू दे, पण मिष्टान्न मी तरी जरा जेवण चांगलं पाहिजे म्हणजे झालं. विठाला नारदाने देवाकडे सौंदर्य मागून घेतलं. हरिसन मागो सुंदरता हे होई जात गहरू अतिभाई. सौंदर्य मागून घेतलं. सगळा नारद सुंदर बनला, पण तोंडात बंदर ठेवला. तोंडात माकडाचा वेश नारदाचा. सगळा नारद सुंदर. स्वयंवर मंडपामध्ये पहिल्या बेंचवर नारदजी येऊन बसले. नारदाच्या दोन्ही बाजूने 2 शिवगण बसलेले. नारदजी सारखे उठायचे खाली बसायचे, उठायचे खाली बसायचे. तोंडामध्ये बंदर आहे. सगळा नारद सुंदर आहे. शिवगण त्याची प्रशंसा करायची, हे एवढं सुंदर दिसत, याचे मायबाप किती सुंदर असतील हो. पण नारदाने आपला चेहरा आरशात पाहिला नाही. आपण माकडाच्या वेशामध्ये आहोत म्हणून. विठाला विठाला एवढ्यामध्ये धवल फुलाची माळा घेऊन विश्वमोहिनी स्वयंवर मंडपामध्ये येते आणि तिच्या मुखातले शब्द आहे, पहिल्या बेंचवर बसलेल्या माकडाच्या वेश झालेला पहिलं उठवा, मरकट बदल भयंकर दी देखत हृदय क्रोधबाई. क्रोध आला त्या असणाऱ्या विश्वमोहिनीला. माकडाच्या वेश झालेला पहिला उठवा. तेवढ्यामध्ये शिवगण म्हणायचे, अहो नंबर तुम्हारे लगने वाला है. धीरज कपल मिठा होता, नंबर तुम्हारे ही लगने वाला है. विश्वमोहिनी चक्कर मारून येणार आणि तुमच्याशीच लग्न करणार आहे. अरे पण किती वेळानं, अरे धीरज का पग मिठा होता, नंबर तुम्हारी लगने वाला है. धवल फुलाची माळा घेऊन विश्वमोहिनी भगवान श्रीहरीच्या गळ्यामध्ये माळा टाकती झाली आणि दुल्हानी ले गई लक्ष्य निवासा. भगवान तिला घेऊन निघून जातात. विठाला विठाला एक दिवस नारद असे
पायी पायी भजन करत चाललेले असताना तेवढ्यामध्ये रथामध्ये बसून भगवान श्रीहरी त्या विश्वमुनीला घेऊन आले. नारदजी यायचं का म्हटले. नारदाची तळपायच्या मस्तकाला गेली होती. मी त्या विश्वमुनीशी लग्न करत होतो तर लग्न करू दिलं नाही. शाप आहे माझा तुम्हाला की तुमचा आणि तुमच्या पत्नीचा वियोग घडल्याशिवाय राहणार नाही. मला सगळा देह माझा सुंदर बनवला पण तोंडामध्ये मला बंदर ठेवलं. पुढच्या जन्मात तुम्हाला वानराशिवाय कोणी सहकार्य करणार नाही. मला या नर जन्मात येऊन खऱ्या अर्थाने तुम्ही माझं विश्वमुनीशी लग्न घडू दिलं नाही. तुम्हाला सुद्धा तो नर जन्म एक दिवस खऱ्या अर्थाने धारण करावा लागेल. या कारणामुळे प्रभूला खऱ्या अर्थाने जन्माला यावं लागलं. विठाला नवमीच्या पर्व काळावरती आयोनी संभव असणारा परमात्मा आज या पवित्र असणाऱ्या दिनी खऱ्या अर्थाने दुपारी 12 वाजता अयोध्यापुरी मध्ये जन्माला आला. सुरसमूह प्रभू विनती करी पहुचे निज निज धाम. जग निवास प्रभु प्रगटे अखिल लोक विश्राम. वै प्रगट कृपाला दीन दयाला जन्माला आला. तोच प्रभू राम परमात्मा आपल्या असणाऱ्या या सटाणे गावामध्ये हे आपलं गाव म्हणजे अयोध्या झालं का जिथं रामाचा जन्म आहे. भरताला जेव्हा राजगादीचा आग्रह केला तुमच्या पित्याने तुम्हाला असणारी राजगादी दिलेली. रामाला वनवास कैकेने 2 वर मागितले होते राजा दशरथाकडे. सुनहु प्राण प्रिय भावत जी का देव एक बरोबर का. सुनहु प्राण प्रिय भावत जी का देव एक बर भरत टीका. एका वराने भरताला राजन दुसऱ्या वराने तापस बेश विशेष उदासी. 14 वर्ष राम वनवासी. रामाला 14 वर्ष वनाला पाठवा. भरताला आग्रह करतात अयोध्येच्या राजगादीचा स्वीकार करा म्हणून. त्या भरताने सांगितलं की ज्या अयोध्येमध्ये राम नाही ती अयोध्या माझ्या दृष्टीने स्मशान आहे आणि ज्या अरण्यामध्ये राम आहे तेच अरण्य माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने अयोध्या आहे. विठ्ठला या अयोध्यामध्ये राम आहे तैसा हृदयामध्ये मी रामू. जोपर्यंत आपल्या देहामध्ये राम आहे तोपर्यंतच याला किंमत आहे. राम निघून गेला का लोक म्हणतात याच्यात काही राम राहिला नाही. राम बोलो भाई मुक्काम पोस्ट मसल खाई. जाऊ द्या पुढं. वा 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 विठाला रामचंद्र प्रभूने आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टीचा त्याग केला महाराज. 14 वर्ष नारीचा त्याग, निद्रेचा त्याग, सर्वस्वाचा त्याग केला आणि 14 वर्ष अरण्य उपभोगलं. आपकार्यावर सुद्धा उपकार करण्याची वृत्ती मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राची होती महाराज. कैकेयीने प्रभू रामाला वनाला पाठवलं. त्या प्रसंगी बरेच लोक कैकेयीला नावं ठेवत होते की नाही महाराज. कैकेयी दृष्ट कुटील मनाची तिने सुख समय दुःख उपभोगण्याची वेळ प्राप्त करून दिली प्रभू रामाला. पण रामाला वनवास आणि भरताला राज्य शब्द ऐकला. रामचंद्र प्रभूने प्रभूला एवढा आनंद झाला. जननी तू जननी भई, जननी तू जननी भई. माझा जन्म जरी कौशल्यापासून झाला असेल पण रामायणाचा जन्म मात्र कैकेयी पासूनच झाला. विठाला वन भटकले आणि 14 वर्षाचा प्रवास समजून जेव्हा अयोध्यापुरीमध्ये आले विभीषणाच्या विमानामध्ये बसून त्या प्रसंगी आल्या आल्या कौशल्याबाईचं दर्शन घेतलं नाही. आल्या आल्या कैकेयी मातेच्या चरणावरती नतमस्तक झाले. जननी तू जननी भई.
आई तुझ्यामुळे मला ह्या किती गोष्टी कळाल्या. तात स्नेह भरत महिमा पौरुषम वायू सुतो सत्यम चापी प्लवग नृपती कपी सौमित्रो भक्ते हे सीतासत्वम निजभुज बलम वैरिणाम वैरी भाव हा इत सर्वम तव चरण योहो मातुरीश प्रसाद हा. तात स्नेह माझ्या पित्याचं माझ्यावरती किती प्रेम आहे. माझा पिता माझ्या वियोगाने 6 वेळा राम राम म्हणून देहातून प्राण सोडता झाला. ही गोष्ट तू मला वनाला पाठवलं म्हणून कळलं. तात स्नेह भरत महिमा माझ्या बंधूचं भरताचं माझ्यावर किती प्रेम आहे. ही मला गोष्ट कोणामुळे कळाली. काही काही आई तुझ्यामुळे कळाली. विठ्ठला विठ्ठला भरताला आग्रह केला. तुम्ही राजगादीचा स्वीकार केला पण भरताने काय सांगितलं. मला पहिली रामाची भेट घ्यायची आहे. राम भेटी करता चित्रकूटावरती भरतजी जातात आणि प्रभूला विनंती करतात प्रभू तुमच्याशिवाय अयोध्येच्या राजगादीला शोभा नाही. तुम्ही जोपर्यंत अयोध्येमध्ये 14 वर्षाचा वनवास संपवून तुम्ही जर अयोध्येमध्ये आला नाही तर हा भरत तुम्हाला जिवंत दिसणार नाही. वचन दिलं देवाने 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर मी अयोध्येमध्ये येणार. 14 वर्ष वाट पाहिली भरतांनी प्रभू रामाची. आता जर एखादा बाप आपल्या मोठ्या पोराला घेऊन गेला किंवा लहान्या पोराला घेऊन गेला सगळी इस्टेट तुझ्या नावावर करून देतो. मोठ्याला कळलं तर तो मोठा लगेच पाठोपाठ जातो. दादा तुला मरेपर्यंत जगायचं असेल तर अर्धी इस्टेट माझ्या नावावर कर. जर सगळी त्याच्या नावावर करत असेल तर जागेवर ओळी घालील तुला. भरताला राज्य द्यायचंय पण भरत त्या राज्याचा स्वीकार करत नाही. माझ्या बंधूशिवाय रामाशिवाय असणाऱ्या राजगादीला खऱ्या अर्थाने शोभा नाहीये. विठ्ठला विठ्ठला वनवास संपवून सगळ्या पद्धतीचा रामायण तुम्हाला ज्ञात आहे. सर्व गोष्टी उरकल्यात बाबा. अयोध्येमध्ये आले आनंदी आनंद जिकडे तिकडे आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम आणि सीताबाई राज सिंहासनावरती बसलेले जेव्हा भरतजीने पाहिले भरताला आनंद गगनात मावेना एवढा आनंद झाला. सर्वांनी राज तिलक केला. पहिला राज तिलक वशिष्ठ गुरुदेवांच्या हस्ते झाला. सर्वांनी जय जयकार केला. बोले राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभूचा राज तिलक झाला. राम राज्य निर्माण झालं. अयोध्येचा संपूर्ण राजकार प्रभूच्या स्वाधीन करण्यात आला. झाले राम राज्य काय होणे आम्हासी धरणी धरी पिके गाई ओळला मसी. राम वेळो वेळा आम्ही गाऊ उवे दळिता कांडिता जेविता गे बाई. विठ्ठला विठ्ठला अयोध्येमध्ये रामाचा जय जयकार रामाचा जय जयकार रामाचा जय जयकार. कशा करता रामाचं नाव घ्यायचं. काय सामर्थ्य रामाच्या नावामध्ये. जगद्गुरु तुकोबाला प्रश्न केला संत मंडळीने. त्या प्रसंगी तुकाराम महाराजांनी स्वतःचा अनुभव पहिल्या चरणात सांगितला. राम म्हणता रामाची होई रे.
एकदा जीवी दागी बाई दळण करताना, कांडण करताना, जेवण करताना, झोपताना, उठताना का देवाचं प्रभू रामाचं चिंतन करायचं. त्या राम नामाचं सामर्थ्य महाराजांनी सांगितलं. राम जर म्हटलं तर रामच होतो. बरोबर आहे की नाही. अविनाश करी आपुले ऐसे लाभी मना पिसे. गोविंदाचं चिंतन करता करता मग गोविंद ते काया भेद नाही देवा. चिंतने चिंतने तद्रूपता. देवाचं चिंतन करता करता जीवदशा संपून याला देवत्व दशा प्राप्त झाली. अवघा देवची झाला पैन भरून या हो सर्व अंगाने तो राम रूपाला प्राप्त होतो. जसं ज्ञानोबराय दृष्टांत देतात. का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी. नोहीची माघारी परते जीवी. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी. मिठाची अतीन गंगेच्या पाण्यामध्ये स्नानाला लिहिली. ती मीठ स्वरूपाने राहत नाही, ती पाणी स्वरूप होऊन जाते. न होईची माघारी परते जीवी. परत माघारी येत नाही. तसा राम नामाचं चिंतन करणारा साधक देव पावयासी गेलो तेथे देवाची होणी गेलो. तेथे देवाची होणी गेलो. तेथे देवाची होणी गेलो. देव पावया गेलो तेथे देवाची होणी गेलो. तेथे देवाची होणी गेलो. तेथे देवाची होणी गेलो. देव पाहण्याकरता गेला तो देवच होतो. वाल्यासारखा पापी सुद्धा मरा मरा म्हणता येत नव्हतं. म्हणजे राम राम म्हणता येत नव्हतं. मरा मरा म्हण म्हटली नाही. राम मुखाला येत तर मरा म्हण. मरा 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 म्हणता राम राम मुखाला आलं. त्यांच्या संपूर्ण पापाची होडी झाली. त्याचे पाप जळून गेले, पळून गेले नाही. पळालेले पुन्हा येतात पण जळालेले पुन्हा येत नाही. हो 5-25 जण माग पळाले होते की नाही महाराज मंत्री पदाच्या वेळेला. हो ते परत आले नो. पळाले पुन्हा येतात पण जळालेले. वाल्या कोडी पातकी भूमंडळी. तेने रामनामे वाजविले टाळी. त्याच्या पातकांची झाली होळी. रत्ना रंगली रामनामे. पातकांची झाली होळी. रत्ना रंगली रामनामे. त्याच्या पातकांची झाली होळी. रत्ना रंगली रामनामे. त्याच्या पातकांची झाली होळी. रत्ना रंगली रामनामे. कांडी गावात काय वाजत गाजत. त्याच्या पातकांची झाली होळी. रत्ना रंगली रामनामे. 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 तुम्हाला प्रमाण कळणार नाही पण चाल लक्षात येईल म्हणून मी म्हणून दाखवलं. या सटाणी गावात काय वाजत गाज. महाराज सप्ताह सुरू झाला. दुसरं कीर्तन आहे आजचं. विठाला वाल्या कोणी पातकी भूमंडळी. जेने राम नामे वाजविली टाळी. आणि तुम्ही राम नामामध्ये जर वाजवायची केली टाळा टाळी तर तो पुढच्या जन्मात तुम्हाला जन्म मिळून वाजव टाळी काढ 10 रुपये. या जन्मात नाही राम म्हटला तर पुढच्या जन्मामध्ये टाळी वाजवली की. एक दिवस बर का राजू बाबा मी ठाण्याला आमचे सदगीर महाराज निवृत्ती बाबा सदगीर यांच्याकडे कीर्तनाला चाललो रेल्वेने. तेवढं ते टाळी वाजवायचं. गुदगुल्या करून झोपेतून उठवायचं. 10 रुपये टाळी वाजव काढ 10 रुपये. बरं झोपलेल्या गुदगुल्या करायचं. मी म्हटलं गुदगुल्या नको 10चे 50 घे पण गुदगुली नको. त्याचा स्पर्श होणंच मला दुःखदायक वाटायला लागलं. हा जन्म आपल्या जीवनात येऊच नाही याकरता राम नामाची टाळी. मुखाला नाम हाताने टाळी. विठ्ठला रचना रंगली राम नामे. राम नामामध्ये आपली रचना रंगली पाहिजे. रंगी रंगीरी श्रीरंगी काय मुलासी पतंगी. देवाच्या चिंतनामध्ये आपली वाणी खऱ्या अर्थाने रममान झाली पाहिजे. आपल्या वाणीला इतरच नाही उद्योग महाराज. देवाचं नाव सोडून सगळे उद्योग वाणीला शोभतात महाराज. सगळे उद्योग आपण करतो. अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी. अनंत वाचाळ
आपल्या जिभेच्या खराटीने गावच्या कोचरवटीवर बसणं, जिभेच्या खराटीने लोकांचे दिवसभर गटार साफ करत बसणं, हा असा आहे तो तसा आहे. काही लोकांचा धंदाचे मार्ग. आमच्या गावात एक माणूस होता बरं का काका, तो काय करायचा, कोणी माणूस आता समजा मी गेलो ना आता गाडी, अरे 4 वर्ष लोकांच्याच भाकरी फोकट खाल्या राव, 5-10 हजार रुपये रोज कमवून आणतो हा, लगेच याचं बाळ काढायला सुरुवात केली. अरे तुझं पोरग भीक मागतं, याचं तुला काही लाज वाटते का? आपण लोकांचे गटार साफ केल्यापेक्षा एका बोटाने आपण लोकांकडे बोट करतो ना, हा असा आहे तो तसा आहे, त्याच्यापेक्षा 4 जण सांगतात भाऊ तो 1 पट आहे पण तू 4 पट मूर्ख आहे, तू काय जगाचं ज्ञान सांगतो. अरे दुसरा काय करतो याच्यापेक्षा तू काय करायला पाहिजे हे महत्वाचं आहे. तो अधोगतीला गेला, त्याच्या घराचं वाटोळं झालं, ठीक आहे बाबा, पण तुझ्या घराचं कुठं चांगलं झालं. जगाचा विचार करण्यामध्ये आपण स्वतःचा प्रपंच, स्वतःचं जीवन बर्बाद करून टाकतो. जगाचा विचार जरूर करा, पण आपला विचार आधी होत असेल तर जगाचा विचार करा. संतांनी काय केलं, सो तरती स लोकांस तारा येते. स्वतः तरले आणि जगाला तारण्याकरताच ही ग्रंथ संपदा निर्माण केली. विठ्ठला राम नाम मुखाला आलं पाहिजे महाराज, राम नाम मुखाला आलं पाहिजे. राम नामाचं काय ताकद आहे, राम म्हणता रामची राम राम म्हणता रामच होतो. कारण देव आणि देवाचं नाव हे मुळातच पवित्र असतं आणि पवित्र देवाचं नाम स्मरण केलं की आपलं जीवन सुद्धा पवित्र बनत असतं. म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. चांगल्या पवित्र ठिकाणी जन्माला येण्याकरता सुद्धा भाग्य असावं लागतं. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ठिकाणी बसण्याकरता सुद्धा पुण्य असावं लागतं आणि पवित्र नाम मुखाला येण्याकरता एका जन्माचं पुण्य चालू. मुखी अमृताची देवाची. काही काही लोकांचा देह मुखी अमृताची वाणी नाहीच, पण देह राणीला गुल्ल्या दाखवायचे कारणी. काही लोकांचा देह भगवान शिवाच्या मंदिरामध्ये बसून बंबोली टेकडीवाले कैलास की राजा चिलीम भरा येता जा तू ही दमला गाडी आजा. काही लोकांचा देह तंबाखू आहे पण सोना द्यावं थोडस बरं होईल. तुम्हाला सांगतो मी कोणाची निंदा करणार नाही, पण वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय राहणार नाही. माणसाच्या जीवनामध्ये सगळे शोक करा, सगळे व्यसन करा, पण तुम्हाला सांगतो जीवन कृतार्थ करण्याकरता फक्त विद्या व्यसनम व्यसनम चैव. विद्येचं, ज्ञानाचं आणि भगवत चिंतनाचं व्यसन जर लागलं ना तर जीवनाचा उद्धार होईल. विठ्ठला विठ्ठला देवाचं चिंतन मुखाला येण्याकरता हजारो जन्माची तपश्चर्या लागते. जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे, ते जन्म सहस्री ओळखीचे एक वेळे मुखासे यावया. एकदा देवाचं चिंतन मुखाला येण्याकरता जन्म सहस्री ओळखीचे हजारो जन्माची तपश्चर्या लागते गड्या. आणि आपल्या पुण्याने जर खऱ्या अर्थाने देवाचं चिंतन मुखाला आलं तर जीवन पवित्र झालं समजा. विठ्ठला जीवनभर वेळ मिळेल त्या वेळेत महाराज म्हणतात कामामध्ये काम काही म्हणा. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे.
काही म्हणा राम राम, कामात तरी राम म्हणा. तुम्हाला राम व्हायचं ना, पेशल वेळ काढायचं काम नाही, एखाद्या डोंगरात जायचं काम नाही, देवाचं भजन करायचं काम नाही, कामात राम म्हणा. तुम्ही आऊत हाकलायला गेले, बैलाला शिव्या घालण्यापेक्षा राम म्हणा ना हो. पूर्वी आमच्या काळामध्ये मोठा हाकायचो महाराज आम्ही, म्हणजे आमच्या मी नव्हतो तेव्हा. तेव्हा सर महाराज आपला खापर बंद होऊन आला का या ठिकाणी. मोठा हाकलायचे काका, मोठा हाकलेले कोणी या ठिकाणी बोट वर करा, ज्यांनी मोठा हाकललाय त्यांनी. काका मोठ पहाटे किती वाजता चालू व्हायची? पहाटे 9:30 वाजता. आपलं किती वाजता? पहाटे 3 वाजता, बरोबर आहे की नाही? तुम्ही बैलाला शिव्या घालायचे का त्या प्रसंगी? काय महाराज असे जुने गीत गाणे म्हणायचे लोकांना, त्या बैलाला असं वाटायचं किती मोठा वडाव. हो, आताचा बैल जर अवताला गळा घातला आणि त्याला या भाऊनं जर शिव्या घालायला सुरुवात केली तर त्याला असं वाटतं कोणत्या जन्माचं पाप की याच्या घरामध्ये मला आऊत हाकलायची वेळ आली. बरोबर आहे का नाही? हो, आऊत हाकलत असताना, आऊत हाकलणं हाताचं काम आहे, वाणीला काय काम नाही. कामात राम म्हणायला काही अडचण आहे का? किराणा दुकानदारीचा व्यवसाय जर असला तर एखादं गिराईक दुकानात आलो, शेंगदाणे काय भाव, त्याला मुखाने भाव सांगायचा आणि हाताने वस्तू त्याला रामकृष्ण हरी म्हणून द्यायला काही अडचण आहे का? फक्त काट्याला झटका न मारता. तुम्ही जर काट्याला झटका मारत असाल रामकृष्ण हरी म्हणत असाल, पुण्य करता होय पाप, असं चालणार नाही. म्हणून कामात राम म्हणा. आमच्या माता भगिनी घरामध्ये जर चपात्या लाटायला लागल्या तर तुम्ही काय म्हणता हो? दोघी जावा जावा जर असल्या, पण जमतच नाही महाराज. 2 जावा, 2 आवा, 2 बुवा एकत्र कधी न राहावा. 2 जावा, 2 आवा आणि 2 बुवा एकत्र कधी न राहावा. पण एक जाऊ बाईने जर चपाती लाटायला सुरुवात केली, तिने जर रामकृष्ण हरी म्हणून चपाती लाटली तर तिला फायदा होईल, ऐकतात त्यांना सुद्धा रामनामाचा फायदा होईल. जी राम नाम म्हणून रामकृष्ण हरी म्हणून जी चपाती लाटली, त्या चपातीवरती सात्विक असे संस्कार होतील. आणि ती रामकृष्ण हरी म्हणून लाटलेली चपाती जो भाविक, जो ग्रस्त ग्रहण करणार आहे, त्याला सुद्धा राम नाम मुखाला घ्यावं अशी इच्छा, अशी अपेक्षा तयार होईल. विठाला विठाला कुठे आहात याला किंमत नाही, तुम्ही काय करता याला किंमत आहे. राम राज्य निर्माण झालं तेव्हा दळिता कांडिता जेविता सर्व ठिकाणी राम राम म्हणत होते. असे जे भाविक उभा असेल तरी राम, बसला तरी राम, झोपला तरी राम, उठला तरी राम. का राम म्हणत होते याचं कारण आहे राम नामाचं महत्व आहे. राम म्हणता रामाची होईजे आणि पदी बैसोनी पदवी घ्यायची. त्या राम असणाऱ्या पदावरती बसण्याचा अधिकार राम नामाने खऱ्या अर्थाने प्राप्त होतो. हे कशावरून? महाराजा राम शब्दरूपी वचनामध्ये ते सामर्थ्य आहे. अभंगाचा दुसरा ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे,
ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाही. विश्वासाने अनुभवाने महाराज सांगतात की खरंच राम नामामध्ये जी सुख आहे ती इतर कोणत्याच नामामध्ये नाही. महाराज राम नामाची महती जगद्गुरु तुकोबरायांनी सो अनुभवातून खऱ्या अर्थाने समाजासमोर व्यक्त केलेली. विठ्ठला विठ्ठला. दुसरं सुख आहे कुठं तुम्ही मला सांगा ना महाराज. देवाचं चिंतन सोडलं तर सुख कुठं मिळेल. आपल्या प्रपंचात सुख आहे का हो? प्रपंचामध्ये जो सुख असताना महाराज 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्ही पहा. बाबा तुमच्या चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या पडल्या ना त्या जन्माला आल्यापासून तुम्ही जे दुःख उपभोगलंय ना त्याच्या सांकेतिक खुणा म्हणून त्या सुरकुत्या आपल्याला सांगतात. एखाद्या माणसाने प्रपंच करत असणाऱ्या एखाद्या माणसाने छाती टोकपणे सांगावं की महाराज मी आज प्रपंचामध्ये सुखी झालो म्हणून. एखाद्याने विचारलं कसं चाललं तर म्हणतो बरं आहे. बरं म्हणजे तो वरून बरं म्हणत असतो आतला आत्माराम सांगत असतो तुझं बरं म्हणणं पण तुझं काही खरं नाही बाबा. हो तुझ्यासारखं दुःख जगात कोणी भोगत नाहीये. अरे नका शिकांत जिथं दुःख भरलंय तिथं तुम्ही सुखाची अपेक्षा करत असाल तिथं काय तुमच्या पदरामध्ये सुख पडणार आहे. आपला नेमका दुकान नंबर चुकलाय. एकाला 60 वर्षांनी मुलगा झाला आनंदाच्या भरामध्ये पेढे आणायला गेला पण जोड्याच्याच दुकानात गेला. हो दुकानदार साहेब 5 किलो पेढे द्या मला. 60 वर्षांनी मुलगा झाला. दुकानदार म्हटला अरे जोड्याचं दुकान आहे पेढ्याचं नाही. अहो नगदी पैसे घ्या पण 5 किलो पेढे द्या. दुकानदार म्हटलं जोडा उधार घेऊन जाय पण पेढे नगदी मिळणार नाही. विठाला आपल्याला गरज आहे पेढ्याची. आपण कोणत्या दुकानात गेलो जोड्याच्या दुकानामध्ये गेलो. बरोबर आहे का नाही. एकाचं लग्न जुळणं म्हणून ते हनुमंतरायच्या मंदिराच्या समोर येऊन प्रार्थना करायला लागलो. संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरो हनुमत बलबीरा. ही हनुमंता काय करावं 40 ओलांडून गेली लग्न जुळत नाही. काही करा पण तेवढं काम करा बुवा. हनुमंतराय म्हटले बाबा तो दुकान नंबर चुकलाय. माझंच लग्न झालं नाही. मी गावाच्या कोपऱ्यावर अंगाला शेंदूर लावून बसलो. तुला शेंदूर लावायचा असेल तर मला माझी विनंती कर माझी प्रार्थना कर. जा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूला शरण जा लग्न जुळेल. प्रभूचं दर्शन केलं प्रभू कृपेने लग्न जुळलं. पण काही दिवसांनी त्याची बायको एका राक्षसाने कोणीतरी पळून नेली. ते पळून नेल्यानंतर पुन्हा ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभूच्या जवळ आलं. प्रभू काय करावं बायकोच पळून नेली. काही करा तिचा शोध लावून द्या. प्रभू म्हटले भाऊ माझीच पळून नेली हे काम आपल्या दुकानात नाही होणार. तुला जर तुझ्या पत्नीचा शोध घ्यायचा असेल तर पवनपुत्र हनुमंतरायच्या समोर जा. जेने सीता शोध केली राम सीता भेटविली. ऐसा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी. जी गोष्ट ज्या ठिकाणी मिळते त्याच ठिकाणी गेलं पाहिजे. आपल्याला गरज आहे सुखाची तर देवाचं नामस्मरणच केलं पाहिजे. संसाराचं चिंतन करून तुम्हाला सुख मिळणार. करावे देवाचे चिंतन असेल तर देवाचं चिंतन करा. महाराज म्हणतात आईसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. विश्वासाने अनुभवाने सांगतो त्या वचनामध्ये खरं सुख आहे. काही लोक म्हटले महाराज आम्ही अनेक सुखासाठी अनेक पर्याय केले महाराज. हो सुखासाठी नाना प्रकारचे पर्याय करून पाहिले. एक जण म्हटला महाराज मला लय टेन्शन येतो मला लय दुःख तयार होतो म्हणून मी बिड्या वडीतो. बिड्या वडून बेडके तयार होतील खोकला तयार होईल रोग वाढेल
जीवनातलं दुःख मिटणार नाही. एक जण म्हटला लय टेन्शन येतो म्हणून मी व्यसनाधीन झालो. अरे तुला कोणी सांगितलं व्यसन केल्याने माणसाचं दुःख जातं? व्यसन का शोक आणि कुत्ते की मौत. तुम्हाला जाताना सांगून जाईल. मी तुम्हाला वैयक्तिक कोणाला बोलणार नाही, पण मी तुमचा आहे, तुम्ही माझे. मी सांगितलेलं तुम्ही ऐकू शकता म्हणून मी तुम्हाला जाताना सांगून जाईल. आपल्या गावातला एखादा माणूस दारू पित असेल त्याला पिऊ द्या, कोणी असू द्या, आपला असू द्या नाही तर परका असू द्या. एक माणूस साधारण एका दिवसाला जर दारू पित असेल तर किमान 200 रुपयाची दारू पितो. किती रुपयाची? 200 रुपयाची. मला भाव टाव माहिती नाही पण अंदाजी सांगतो. किती रुपयाची पितो? कोणाला अनुभव किती? ऐशे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाय. इथं कोणी पेतच नाही. आता हे असं आहे महाराज, आजार झाला घोड्याला आणि इंजेक्शन चालले पखाली. जे पेतात ते इथं नाही, जे सगळे सुधारलेले त्यांनाच इंजेक्शन देऊन काही उपयोगाचं होणार नाही. विठाला एकदा डॉक्टरकडे एक ग्रस्त आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला. आता डॉक्टर काय म्हटलं, पेशंट आहे म्हणूनच आपल्याकडे आला असतो. त्यांनी म्हटले झोपा. अहो ते पत्रिका दाखवायचं नाही. म्हटले पहिलं झोपा, मला गडबड आहे, मला दुसरीकडे व्हिजिट द्यायला जायचंय. त्याला झोपवलं, त्याला तपासलं, इंजेक्शन मारलं, 2 गोळ्या दिल्या आणि नंतर म्हटले कसं काय बरं वाटतं? म्हटले महाराज बरं कसं वाटतं? अहो मी माझ्या मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलो, तुम्ही मला तपासून मोकळं केलं. असं तसं महाराज, ज्याला गरज आहे त्यालाच इंजेक्शन दिलं पाहिजे. जो बिघडण्याच्या मार्गावर आहे पण उपदेश घडला तर तो सुधारण्याच्या लायकीचा बनेल. विठाला विठाला. 200 रुपयाचे माणूस एका दिवसाला दारू पेला तर 10 दिवसाला किती रुपयाचे बिल? तुम्ही पटापटा हिशोब करा. आपल्याला पुढं पगाराचा टाइमिंग हिशोब करायचा. 200 रुपये एक रोज आला तर 10 दिवसाला किती? 10 दुणे 2000. 10 दिवसाला 2000 तर एका महिन्याला किती? 6000. एका महिन्याला 6000 तर एका वर्षाला किती? 72,000. एका वर्षाला जर माणूस 72,000ची दारू पितो तर 12 महिन्याला किती रुपयाची दारू पिईल? अहो 12 महिने 1 वर्ष एकच झालं की नाही? किती किती रुपयाची? 72,000 रुपयाची एक माणूस जर एका वर्षाला दारू पिला, माणूस साधारण आपल्या जीवनामध्ये 50 वर्ष दारू पितो. 72,000 गुणिले 50 वर्ष करा, घरी गेल्यावर हिशोब करा. माझ्या हिशोबानं किमान येणार 16-17 लाख रुपये. 16-17 लाख रुपये मनुष्य आपल्या जिंदगीमध्ये. जास्त का? 40-35 लाख. बाप 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 बाप. 35 लाख रुपयाची दारू माणूस जर पेला आपल्या सप्त्याला 35 लाखाचा खर्च येतो का? एक माणूस जरी व्यसन सोडून जर देवाच्या चिंतनाला लागला, राम नामाचं चिंतन करू लागला तर आपल्या सप्ताहाचा खर्च जागेवरती मिटला समजा. विठ्ठल ज्याने जोपर्यंत माणूस इतर रस सेवन करतो ना तोपर्यंत त्याला आनंद मिळणार नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ज्या दिवशी तुम्ही राम रस सेवन कराल ना, इतर रस तुमच्या वाणीला अजिबात रुचकर वाटणार नाही. अभंगाच्या तृतीय Hare
रस रुचती केवी. राम रस ज्याला खऱ्या अर्थाने प्राप्त झाला त्याला दुसरा रस सेवन करावा सुद्धा वाटत नाही. त्याला महाराज त्याचा पक्का विश्वास बसलेला असतो. या नामाची ताकद आहे ती दुसऱ्या नामात नाही. तुम्ही बघा, माणसाच्या मनात आणि चित्तामध्ये फिट्ट जर जी गोष्ट बसलेली असली ना, त्याला किती शेजारच्यानी महाराज त्याला पितवण्याचा प्रयत्न करू द्या, त्याचं मन आणि त्याचं चित्त तिकडे खेचल्या जात नाही. हो, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. संतांनी स्पष्ट सांगावं, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. पतिवते व्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता स्त्रीला स्वतःचा पती जर सोडला, परपुरुष किती जरी सुंदर दिसला तरी जिचं मन अजिबात चढढळ करत नाही तिला पतिव्रता म्हणतात. पतीची या माता अनुसरुणी पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रतांची देवावरी सत्ता. विठाला पतिव्रताचे 4 धर्म अनुसया मातेने सीतामाईला सांगितले रामायणामध्ये. उत्तम के अस बस जगमाही सपनी वान पुरुष जग नाही. स्वतःचा पती सोडला, परपुरुष किती सुंदर दिसला तर स्वप्ना सुद्धा येत नाही. मध्यम परपती देखई कैसे राहता पिता पुत्र निज जैसे. मध्यम प्रतिवता तिला म्हणतात परपुरुष पाहला की आपला भाऊ आपला काका. मध्यम परपती देखई कैसे भ्राता पिता पुत्र निज जैसे. आपला भाऊ आपला पुत्र आपला बाप अशा पद्धतीने दिसतो. म्हणून पतिव्रता स्त्रीला जसा स्वतःचा पतीच प्रिय आहे तसंच ज्या पांडुरंगाच्या भक्ताला आमचा पांडुरंगच प्रिय आहे. एक गाव आम्ही गावाचे गाव, आणि गाचे गाव नाही आता, आणि गाचे गाव नाही आता. एक गाव आम्ही गावाचे गाव, आणि गाचे गाव नाही आता, आणि गाचे गाव नाही एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि का पै काम नाही आता. तसं राम रस ज्यांनी सेवन केलं ना महाराज, राम नामाचं चिंतन ज्यांनी सदैव केलं, राम रसाची चवी आन रस रुचती केवी. ते वाणीला रुचतही नाही आणि पचतही नाही महाराज. त्याकरता महती या रामनामाची आहे. जगद्गुरु तुकोबाराला काही लोक म्हटले, महाराज गेले 2 दिवसापासून म्हणजे 2 तासापासून सारखं रामायण धाड फाड 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 फाड. राम जन्माला आला, रामाने असं केलं, देव कशा करतो येतो, कुठून येतो, काय करतो, कोण्या भक्ताला रक्षण करतो, कोण्या दृष्टाचं निर्दळन करतो. हो, रामराज्य निर्माण झालं, सगळं जग राम नावाचं चिंतन कर. लोक अयोध्या आनंदामध्ये मग्न होऊन गेली, तल्लीन होऊन गेली. म्हणून त्या रामाचं नामस्मरण करायचं. राम म्हटल्यावर रामच होतो. निश्चित त्या पदावरती जाऊन तो असणारा साधक जाऊन पोहोचतो. राम असे सुखवचनी असे या वचनामध्ये सुख आहे, सामर्थ्य आहे. राम रस ज्याने सेवन केला त्याला दुसरा रस सेवन करावा सुद्धा वाटत नाही. महाराज तुम्ही कोणाचं कीर्तन ऐकून आणि आमच्या समोर टिपण मांडायला लागली. त्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, याचं त्याचं ऐकून मी तुमच्या समोर ब्रह्माची झाडं उभं करणारा त्यातलं मी नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण पडले कोरडे पाषाण, अमृताची गोडी पुढीला सांगशी आपण उपवाशी मरून या. आपल्याला अनुभव नसताना जगाला सांगणं त्यातला मी नाही. मला स्वतःला जी अनुभूती आली, मी चाखून पाहिलं, अनुभव आला, मग तुमच्या समोर मी मांडतो शेवटचा चरण. तो का म्हणे चाखोनी सांगे, 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 तो का म्हणे चाखोनी सांगे. माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे
विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई तुका म्हणे कोणी सांगे मज अनुभव आहे अंगी ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी राम नामाच्या चिंतनाचा आलेला अनुभव संपूर्ण जगाला यावा याकरता अनुभूती जगासमोर खऱ्या अर्थाने अंतःकरणातून मांडण्याचा प्रयत्न केला. कारण संतांचं जीवन याच्या करता बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या बुडणाऱ्या जगाला वर काढण्याकरता योग्य मार्गाचं मार्गप्रदर्शन करणं हे संतांचं काम आहे. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरली जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. उपकाराकरता जगाला तारण्याकरता मृत्यू लोकामध्ये योग्य मार्गाचं मार्गदर्शन करण्याकरता मृत्यू लोकात अवताराला येतात. अवतरती स्वइच्छेने येतात त्यांना संत म्हणतात. याच उच्च कोटीतले संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगाद्वारा राम नामाची महती खऱ्या अर्थाने तुमच्या समोर मांडलेली आहे. अभंग मुद्दाम निवडला याच्यावर काही मी लय चिंतन करून आलो. चालता चालता अभंग वाचून तुमच्या समोर सादर केला. आपली गाडी तशी चालता बोलताच राहते म्हणून आज रामनवमीचा पर्व काळ आहे. नाही तर आज अभंग दुसरा कोणता तरी एखादा अभंग निवडला असता त्याच्यावर वेगळं चिंतन झालं असतं. पण आज राम नामाच किमान कीर्तनामध्ये 5, 50, 100 वेळा राम राम आलं तरी काहीतरी पुण्य आपल्या संचित रूपी खात्यावरती पडल्याशिवाय राहणार नाही. गाणाऱ्याला फायदा, तुम्ही ऐकलं तुम्हाला फायदा. गोधडी झोपणारे जर जागे असतील तर त्यांना सुद्धा फायदा होईल. कारण त्यांच्याही कानापर्यंत जाऊन पोहोचेलच की नाही ह्या गोष्टी. म्हणून उद्या सुद्धा ते सुद्धा उठून आणि उद्या कीर्तनाला येऊन बसणार. तुम्हाला आज नाही पण तुम्हाला उद्या कळाल्याशिवाय राहणार नाही. आपला कीर्तनाचा पावरच असा आहे. म्हणून आनंद वाटला आपल्या पवित्र असणाऱ्या मौजे या सटाणे गावामध्ये पवनपुत्र हनुमंतरायच्या पवित्र मंगलमय प्रांगणामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींच्या प्रागट्य दिनाच्या पर्व काळाचा औचित्य साधून हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय. गावातली सगळी तळागाळातली माणसं या कार्यक्रमामध्ये तनाने मनाने धनाने सहकार्य करतात. खऱ्या अर्थाने तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडेसे तुमच्या गावची लोकसंख्या किती हो काका? 1000. इथं तो 2000 नाही, 2000 नाही, किमान 1000ला जाऊ द्या. हा 200 सुद्धा 100-150 जाऊ द्या. ज्याला आवड आहे त्याला सवड आहे, ज्याला आवड नाही त्याला सवड नाही. पण उद्या एका माणसाने 2-2 माणसं जोडी करून आणायची. त्यांना सांगायचं भाऊ आज कीर्तन काल कीर्तनाला गेलो एका माणसाला 200-200 रुपये गावकऱ्याने दिले. उद्या महाराज देऊन बघा एकदा करायला उपक्रम राबवायला काय अडचणी. पण जाऊ द्या. बघा आपल्या गावात आहे ना हा सप्ताह आपण एवढा खर्च करतो ना तुम्हाला हिशोबही दिला नाही. हा खर्च कशा करतो माणूस? आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होण्याकरता. तुम्हाला अजून महत्वाचं सांगू का?
काही लोक असे नास्तिक विचार करणारे, अरे एवढा लाख 2 लाखाचा सोराडा तुम्ही करता, कशा करता. काही लोक असे म्हणणारे, यार तुझ्या प्रपंचाला बायका मुलांना ते पैसे जर दिले तर त्यापासून तुमचा प्रपंच अजून व्यवस्थित चालेल. तुम्हाला सांगतो, जोपर्यंत कथा कीर्तन चालू आहे तोपर्यंतच लोक आपल्याला नमस्कार करणार आहे, आपल्याला राम राम म्हणणार आहे, आपल्याला जय हरी म्हणणार आहे, आपल्याला रामकृष्ण हरी म्हणणार आहे. पण ज्या दिवशी तुम्ही हा खर्च बंद करणार आणि हे सप्ते जेव्हा बंद पडतील ना, त्या दिवशी तुमचे पोरं भर दिवसात तुम्हाला काठी काढून काढल्याशिवाय राहणार नाही, तरी तुम्हाला काही बोलायची मत होणार नाही. अरे संस्कृतीहीन जीवन होणार. त्याकरता नास्तिक माणूस जरी इथून चालला आणि त्यांनी जरी इथं कीर्तन चालू पाहिलं तर तो बिचारा 2 मिनिट उभा राहील, काहीतरी देवाचं काम चालू आहे, तो गुपचूप निघून जाईल, पण तो काही बोलणार नाही. माणसाला पापापासून वाचवण्याचं काम देवाच्या चिंतनाने केलेले. मी समजा कीर्तन उरकून गेलो, माझ्या गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे, एवढ्यातून चाललो पिक्चरचा थिएटरचा बोर्ड वाचला, मला असं वाटलं आपण पिक्चर बघायला जावं. लोक मला काय म्हणतील, अरे आज महाराज सुद्धा 9 ते 11 ची ड्युटी करून ओव्हर टाइम पिक्चर बघायला आले. लोक असं म्हणतील का बरं झालं आले, माझ्या गळ्यातली माळ मला सांगेल, कपाळाचा गंध सांगेल, मूर्खा 9 ते 11 लोकांना ज्ञानाचे घोट पाचतोस आणि 11च्या पुढे पिक्चर बघायला तिकीट काढायला लाईन लावतोस, लाज वाटत नाही तुला? गळ्याची माळ मला संस्कृती शिकवते, कपाळाचा गंध मला संस्कृती शिकवतो. याकरता वारकरी होऊन जीवन जगला, 100 वर्षे वाईट जगून जीवन जगला, त्याला किंमत नाही. पण 50 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष गळ्यात माळ कपाळाला गंध लावून आळंदी पंढरीची वारी आणि देवाचं नामस्मरण सदैव घरामध्ये हरिपाठ करून जर जीवन जगला तर त्याला देव नाही, देवाच्या बापाला त्याला मोक्ष द्यावा लागेल. हे सामर्थ्य देवाच्या चिंतनामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात, मी लोकांचं ऐकून कीर्तन तुमच्या समोर मांडत नाही, तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आई हांगी. याकरता या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने सहभागी झालं पाहिजे. आपल्या गावामध्ये गेले 2 दिवसापासून हा नामयज्ञ संपन्न होतो. या कार्यक्रमात ही सर्व महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांचं अनमोल अशा पद्धतीचं सहकार्य तुम्हाला लाभलेलं आहे. ते आपल्या परिसराचं वैभव नव्हे, वारकरी संप्रदायाचं वैभव माझे हृदय विद्य सन्मित्र भागवताचार्य आदरणीय परमपूजनीय राजेंद्रजी महाराज गुजरखेडेकर आदरणीय महाराज 7 दिवस तुम्हाला हे सर्व गोष्टी सांभाळून घेतात. महाराज काकड्याचं भजन झालं पाहिजे, हरिपाठ झालं, पारायण पण एक सकाळी बाबा ज्ञानेश्वरी पारायण. बाबा बाबा पारायणाला किती माणसं आहे हो? 550 आहे ना? वा वा वा. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. पारायणाला बसलेले सर्व भाविकांसाठी 550 उद्या त्यांनी एक जरी जोडी केला तर 550 पुन्हा जमायला वेळ लागणार नाही. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, भागवत वाचलं पाहिजे. हे आपलं जीवन पवित्र बनवण्याचं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे. सकाळचा पेपर वाचला, दुपारी जर आला तर तो म्हणतो हा सकाळचा, याला काही किंमत नाहीये. 700 वर्ष झाली ती तीच ज्ञानेश्वरी आहे. रूपपा प्रत्येक कीर्तनकाराला का रूपपात लोचनीच अभंग म्हणतो. अजून एखादा माणूस म्हटलं, माणसाला इच्छा सुद्धा झाली नाही, दुसरा अभंग तुम्हाला येत नाही का? रूपपात लोचनीच का? अरे उनका सेतू भंग काय, इनका सेतू अभंग. सामर्थ्य त्या अभंगामध्ये. म्हणून आपण या असणाऱ्या ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा वाचला पाहिजे, या कार्यक्रमात सहभागी झालं पाहिजे. आदरणीय महाराजांनी गेले 7 दिवस आपल्याला खऱ्या अर्थाने सर्वांना सांभाळून घेण्याचं काम आदरणीय महाराज करतात. आदरणीय महाराजांना मी धन्यवाद देणार नाही आहे तोपर्यंत त्यांच्या ऋणातच राहणं माझं जीवन मी पसंत करेल. दुसरे आदरणीय परमश्रद्धेय ज्यांच्या मुखारविंदातून आपल्याला सुंदर गायन ऐकायला मिळालं, हरिभक्ती पारायण माझे पितृतुल्य शिवाजी महाराज, आमचे शिवाजी नाना. जय हरिबार का नानात नाना शिवाजी नाना. वा 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 वा. अत्यंत गोड स्वभाव आणि खऱ्या अर्थाने अत्यंत गोड गाणं ज्यांच्या मुखातून आमचे नाना या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरे आदरणीय आमच्या परिसराचा वैभव किशोर महाराज. अत्यंत सुंदर गळा आदरणीय किशोर महाराजांचा आहे. आदरणीय महाराजांची उपस्थिती आपल्या कार्यक्रमामध्ये, त्यांना मी धन्यवाद देणार नाही. दुसरे आदरणीय माझे पितृतुल्य हरिभक्ती पारायण गायन सम्राट आमचे धर्मा महाराज गुजर नाही का? धर्मा महाराज नाही का? मग धर्माचं काम करतात म्हणून तुम्हाला धर्म म्हणता की काय? हो, धर्मा महाराजांची उपस्थिती गोड गायन त्यांनी ऐकवलेलं आहे, त्यांना मी धन्यवाद देणार नाही. दुसरे आदरणीय आपल्या परिसराचा वैभव हरिभक्ती परायण तुकाराम महाराज. वा 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 वा. नाव आहे तुकाराम आहे, गोड नाव आहे आदरणीय आमच्या महाराजांचं. तुकाराम महाराजांची उपस्थिती गोड चाल म्हणली बरं का, अत्यंत गोड चाल म्हटली आमच्या महाराजांनी.
दुसरे आदरणीय मच्छिंद्र मच्छिंद्र महाराज आहे, त्यांना धन्यवाद आहे. दुसरे आमचे विवेक महाराज, वा वा वा, विवेक सात्विक विचाराचं जीवन विवेक महाराज. दुसरे आमचे आदरणीय अक्षय महाराज, वा वा वा, आदित्य महाराज, युवराज महाराज, हा? राजाराम महाराज, पांजरवाडीकर का वंजरवाडी, आमच्या समाधान बाबाच्या गावचे, वा वा वा. वंजरवाडी तसं आपलं आसामीचं गाव आहे बरं का. वा, वा, वा. म्हणून खरी अर्थाने आमचे महाराज आहे. आमच्या मावशी या ठिकाणी, या छोट्या मुली या ठिकाणी आणि कार्यक्रमामध्ये टाळ घेऊन उभे आहे. त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद. दुसरे आमचे महाराज वंजरवाडी, वा वा, हे सगळं आमचं वारकरी भजनी मंडळ वंजरवाडीकर. तिकडं 7 ते 9 आवडणी सकाळचं आता 3ऱ्यांदा आहे. आता भडाण्याला 7 ते 9 होतं आमच्या शिवाजी बाबांकडं. सकाळी गोहरणला होतं वडाळी धोडंबी. आता हे 3ऱ्यांदा आहे. आता संध्याकाळी महाराजच्या पुढं नाही ना महाराज, आता तमाशाच आहे. आता इथं चालतं लई जत्रा चालू आहे महाराज. रस्त्याने 2-4 ठिकाणी जत्रा पाहिल्या मी, नाही का. म्हणून हे सगळे मंडळी आमचे विनेकरी महाराज जे हरी बर का, आणि मृदंगाचे महावीर हरिभक्तीपरायण जाधव महाराज जी हरी बर का, अत्यंत गोड मृदंगाची साथ दिली, त्यांना धन्यवाद. आणि हा जो साऊंड आहे ना महाराज, वा वा, अत्यंत गोड. माझा आवाज माझी बायको सुद्धा घरी ऐकत नाही असा आवाज झालाय माझा, पण तुम्ही गोड स्वरूपात तुमच्या कानापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम केलं. आमच्या आदरणीय भाऊंचं काय नाव? चैतन्य महाराज. खरंच चैतन्य त्या शिष्टमध्ये. बाबा मी अन्न सुद्धा खाल्लेलं नाही तुम्हाला खरं सांगतो, पण या सिस्टीम बोलायला लागलो ना, मला चैतन्य निर्माण झालं. कारण तिकून चैतन्य बटन फिरतोय, मी इकडे आवाज काढितोय. एकदा टाळी वाजवा आमच्या दादांसाठी. अत्यंत गोड साऊंड सिस्टम त्याने उपलब्ध करून दिली. धन्यवाद बरं का. शुद्ध बिजापोटी फळी रसाळ गोमटी गोड साऊंड उपलब्ध करून दिला. बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर वारकरी संप्रदायातील दिग्गज मंडळी, माता भगिनी, पुरुष बांधव, आपल्या गावातल्या सर्व कार्यकर्ते मंडळीला खऱ्या अर्थाने धन्यवाद. पुन्हा पुन्हा हा कार्यक्रम आपल्या गावामध्ये भव्य दिवस स्वरूपामध्ये होत राहो आणि आनंद जीवनामध्ये प्राप्त हो, हीच मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीच्या चरणी नतमस्तक होऊन विनम्र प्रार्थना करून आपल्या झालेल्या ईश्वरी सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. प्रभु रामचंद्र भगवान की. अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज